नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला आणि अद्वैत पूजाच्या घरी येतात. जेव्हा त्यांना समजतं की 2 दिवस पूजा आलेली नाही, त्यानंतर कला म्हणते की या सगळ्या बाबतीत मला निर्णय घ्यावा लागणार आहे, तो म्हणजे राहुल. नक्की राहुलचं काय चाललेलं आहे हे मला शोधावं लागणार आहे, मला त्याच्यावरती संशय येतोय, असं कलाच्या डोक्यात सुरू असतं. तर कलाला आता राहुलच्या विरोधात कसा पुरावा मिळतो, जयंत काका कलाची कशी मदत करतायत, या सगळ्या गोष्टी आता कलाच्या बाबतीतल्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर राहुलची जशी वाट लागणार आहे ना, कारण कलाने स्वतः त्या पार्टीच्या ठिकाणी जाऊन राहुलच्या विरोधात खूप मोठा पुरावा मिळवलेला आहे, त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि त्यामुळं राहुल आता या सगळ्यातून सुटू शकणार नाही, कारण स्वतःच्याच तोंडाने सगळ्या गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे या राहुलने. त्यामुळं त्याची पूर्ण वाट लागणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे पूजाच्या आईच्या घरी आईकडे आलेले असतात कला आणि अद्वैत. तेव्हा ते आल्यानंतर सांगतात की आम्ही चांदेकर ज्वेलर्समधून आलेलो आहे, मी अद्वैत चांदेकर आणि मी कला चांदेकर. तेव्हा ते म्हणतात की तुम्ही खरंच नमस्कार, मला बरं वाटलं. तर पूजा कुठं आहे असं विचारल्यानंतर त्या सांगू लागतात की हो 2 दिवस झालं पूजा आलेलीच नाही आहे आणि मी सगळ्यांना प्रयत्न करते, पण मी उठू शकत नाही आहे. माझं सगळं पूजा करायची. इव्हन ऑफिसला जेव्हा ती जाते ना, तेव्हासुद्धा ती माझ्यासाठी तिथून फोन करायची. दिवसातून मला सारखे तिचे फोन असायचे, नक्की आईची तब्येत कशी आहे, काय झालंय, या सगळ्या गोष्टींची चौकशी ती करायची. पण आता तिचा फोनच लागत नाहीये. मी तिला प्रयत्नही केला, बाकी कोणाला प्रयत्न करायचा तर कोणाचे फोन नंबर माझ्याकडे नाहीत, त्यामुळं मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलेले नाही. हे सगळं ऐकल्यानंतर कला आणि अद्वैतला धक्का बसतो. ते दोघंही म्हणू लागतात की हे सगळं काय घडतंय, कारण त्यांना विश्वासच बसत नसतो की असं काहीतरी झालेलं आहे. म्हणजे गोष्टी इथपर्यंत गेलेल्या आहेत, याबद्दल विश्वासच बसत नसतो. तर इकडे राहुल आहे, तो आता पिसाळलेला असतो. राहुल पूजाला किडनॅप करून जिथं ठेवलेला आहे तिथं पोचलेला असतो आणि त्याचवेळी ते गुंडही तिथं पोचलेले असतात आणि ते सगळेजण मिळून पाहू लागतात. कारण पूजा ही सरकत सरकत टेबलच्या जवळ गेलेली असते आणि ही मुलगी तिथं कशी पोचली आणि तिच्या हातात मोबाईल कसा, तोपर्यंत राहुल सुद्धा तिथं आलेला असतो आणि या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत असतात. इकडं कला आणि अद्वैत त्यांना विचारतात नक्की काय झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी ते विचारू लागतात. आणि तेव्हा मात्र आता कला आणि अद्वैत या दोघांनाही कळतं की वेगळाच काहीतरी प्रॉब्लेम आहे, कारण या सगळ्याच्या मागे कोणीतरी आहे. असं कधीच घडू शकत नाहीये, आपल्याच बाबतीत असं का घडलेलं आहे, असे अनेक प्रश्न कलाला पडलेले असतात. असं काय झालं म्हणून ही मुलगी इथे नाही आलेली. तेव्हा तिची आई कासावीस झालेली असते. ती बिचारी म्हणत असते की मला नाही माहिती कुठे आमची मुलगी, काय झालंय तिच्या बाबतीत, मला काहीच माहीत नाहीये, असं ती सांगत आहे. तेव्हा मात्र इकडे हात जोडत आहे, रडत आहे, प्लीज माझ्या पूजाला शोधा, माझी पूजा कुठे आहे मला नाही माहिती, असं त्या बिचाऱ्या आईचं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र कला आणि अद्वैत दोघंही त्यांना सांगू लागतात की काळजी करू नका, आम्ही शोधू, आम्ही पोलीस कंप्लेंटही करू. त्या म्हणतात की मला पोलीस कंप्लेंट करायला जायचं होतं, पण मी जाऊ शकलेले नाहीये, कारण मी उठू शकत नाहीये ना इथून, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे कला सांगते की काळजी करू नका, आपण करूया सगळं, असं कला त्यांना धीर देत असते. आणि त्याचवेळी कला म्हणते की चांदेकर, आपल्याला पूजाच्या बाबतीत विचार करावाच लागणार आहे आणि मग पूजा कुठे आहे, नक्की तिच्या बाबतीत काय झालंय, हे आपल्याला शोधून काढावंच लागणार आहे, असं कलाला ती सांगत असते. त्याचवेळी कला पूजाच्या आईला तिथे धीर देते आणि सांगू लागते की काळजी करू नका, आम्ही आहोत ना, आम्ही करेल सगळ्या गोष्टी मॅनेज आणि तुमच्यापर्यंत पोहोचू, नक्की काय झालेलं आहे, गोष्टी कशा पद्धतीने घडलेल्या आहेत, हे सगळं कळेल, काळजी नका करू, असं म्हणत ती धीर देत आहे. अद्वैतही त्यांना सांगतो की काळजी नका करू, आहे सगळं व्यवस्थित, आम्ही बघतो. आता कला आणि अद्वैत यांनी ठरवलंय म्हणजे प्रश्नच नाहीये, इथंपर्यंत गोष्टी आहेत. त्याही म्हणतात की हो चालेल, पण माझी पूजा माझ्याकडे आली पाहिजे, तिच्याशिवाय मला कोणी नाहीये, असं त्यांचं म्हणणं असतं. आणि खरंच आपल्या आईसाठी आपली लेक ही आपल्यापासून जवळ नाहीये, नक्की कुठे गेली आहे, तिचा फोन लागत नाहीये, तिच्या बाबतीत काही समजत नाहीये, तर काळजी वाटणं स्वाभाविकच आहे. पण हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा आता राहुल भयानक चिडलेला असतो. तो त्या अड्ड्यावर पोहोचलेला असतो जिथे पूजाला किडनॅप करून ठेवलेलं असतं आणि त्या गुंडांना म्हणत असतो की तुमचं काय चाललंय, नाही तुम्ही करत काय होता ते सांगा मला, कारण ही तिथून तिथंपर्यंत पोहोचली, मग तुमचं काय चाललेलं होतं, असं म्हणत त्या गुंडांना तो मारत असतो. आणि त्याचबरोबर पूजा मात्र घाबरलेली असते. पूजाला कळत नाहीये की आता काय होणार आहे आणि त्यानंतर तो पूजाकडे येतो, पूजाचा मोबाईल घेतो
आणि पूजाला म्हणू लागतो, काय गं, तुला मी सांगितलंय ना, आगाऊपणा करायचा नाही. जर आगाऊपणा केलास तर गाठ माझ्याशी आहे. एवढ्या वेळा मी बजावलंय, पण तुला ऐकायचं नाहीये ना. असं म्हणत त्याने पूजाचे केस ओढलेले असतात, तिला मारहाण करत असतो, तिला छळत असतो. म्हणजे हा जो मूर्ख राहुल आहे त्याला अक्कल नावाची गोष्ट थोडी कमीच आहे. कारण त्याला जाणवत नाहीये की आपण एका मुलीला किडनॅप केले, त्याचे परिणाम काय होऊ शकतात याची त्याला कल्पना सुद्धा नाही. जर त्या मुलीने केस टाकले तर आपण कायमच आत जाऊ शकतो, एवढी साधी गोष्ट त्याच्या लक्षात येत नाहीये. कारण त्याला असं वाटतंय की तो पूजाला संपू शकेल आणि सगळे पुरावे नष्ट करू शकेल, म्हणजे कला कधीच हिच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, असा एवढा मोठा गैरसमज त्याचा झालेला असतो. आणि त्यामुळं त्याला असं वाटत असतं की काहीही झालं तरीही या सगळ्यातून मी अडकू शकणार नाही, असं त्याचं असं गोड असं बोलणं चालू असतं. परंतु या सगळ्यामध्ये तो किती अडकणार आहे याचा अंदाज सुद्धा त्याला नाही. कारण कलाला आता समजलेलं आहे की नक्की ह्या राहुलचं काय चाललेलं आहे. राहुलच्या बाबतीत जर आता कलाने पाऊल उचललं तर राहुलची काय वाट लागणार आहे याचा अंदाज सुद्धा राहुलला येत नाहीये. पण राहुल मात्र पुरता अडकला जाणार आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की राहुल पूजाला मारत असतो. तो तिला म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची, तिला आईशी बोलायचं आहे ना रे, द्या तो फोन द्या तिथला, असं म्हणत राहुल तिचा फोन मागतो. आता तिचा फोन मागितल्यानंतर ते गुंड असतात शेवटी, ते देतात फोन आणि फोन घेतो आणि मग त्यातलं जे सिम कार्ड आहे ते तिच्या पुढे, म्हणजे तिला म्हणतो की थांब, लाव फोन, नाही फोन लाव, तुझ्या आईशी तुला बोलायचं आहे ना, फोन लाव. एवढंच काय तर राहुल तिला हेही धमकावतो की एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे, जर अति आगाऊपणा करायचा प्रयत्न केला तर तुझ्या आईला संपवून टाकणार आहे. म्हणजे कारण पूजाचा जीव तिच्या आईमध्ये गुंतलाय ही गोष्ट त्याला माहिती आहे आणि म्हणून तर त्याने हे सगळं तो बोलत आहे. आता मोबाईल तर घेतलेला आहे, परंतु त्याच्या डोक्यात वेगळंच सुरू आहे. त्याला असं वाटत आहे की आपण हिच्याशी कशाही पद्धतीने वागू शकतो. आता कला आणि अद्वैत दोघंही पोलीस स्टेशनला पोहोचलेले असतात आणि मग पोलिसांना तिथे सांगत असतात की आम्हाला FIR नोंदवायची आहे. आमच्या ऑफिसमधली जी पूजा आहे ना, ती गेली 2 दिवस झालं गायब आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की चालेल, आणि मग इन्स्पेक्टर साहेब FIR नोंदवायला घेतात. कारण त्यांची ती ड्युटी आहे. आता असं पण 24 तास उलटून गेलेत ना की पूजा कुठे असेल, काय असेल, या बाबतीत शोध घेणं तर गरजेचंच आहे. आणि त्यामुळं त्यांनी FIR नोंदवायला घेतलेली असते. आणि त्यासोबतच इकडे अद्वैत कला दोघंही आता तिथं आलेले आहेत. तेव्हा ते म्हणतात की मला एक सांगा, त्याशी तुमचा कॉन्टॅक्ट कधी झालेला. तेव्हा कला सांगते की आज सकाळी, म्हणजे तिचा फोन आलेला होता आम्हाला. हे ऐकल्यानंतर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, बरं तुम्ही आत्ता फोन लावून बघा बरं. आणि नेमकं इकडे त्याच वेळी राहुलने तो नंबर स्विच ऑफ केलेला आहे, तो मोबाईल स्विच ऑफ केला आहे. कला म्हणते ठीक आहे, आणि मग कला तो फोन लावायला घेते. आणि जेव्हा कला फोन लावते, कला सांगते की स्विच ऑफ लागतोय. कारण राहुलने इकडे फोन स्विच ऑफ केलेला आहे आणि त्यातलं जे सिम कार्ड आहे ते काढून टाकलेलं आहे. कारण त्याला कुठलाही पुरावा ठेवायचा नाहीये, कला आपल्यापर्यंत पोहोचेल. म्हणजे किती ते जुळतंय. तिकडे नेमकी कला पोलीस स्टेशनला गेली आहे, ती फोन लावायचा प्रयत्न करते आणि त्याच वेळी राहुलने इकडे सिम कार्ड काढून टाकणं, ह्या गोष्टी खरंच भयानक अशा आहेत. राहुल जरा जास्तच हुशारी करायला लागलाय असं म्हणायला काही हरकत नाहीये. आणि इकडे कला आणि अद्वैत दोघंही इन्स्पेक्टर साहेबांना म्हणत आहेत की प्लीज काही झालं तरीही लवकरात लवकर पूजाचा शोध घ्या. कारण तिची आई एकटी असते, बिचारी आजारी आहे आणि ती कासावीस झालेली आहे आपल्या मुलीसाठी. हे सगळं बोलणं कला त्यांना सांगत असते. इकडे आता मूर्ख राहुलने ते सिम कार्ड मोबाईलमधून काढलेलं आहे आणि लायटर घेतलेला आहे आणि तो ते सिम कार्ड पेटवून टाकत आहे आणि म्हणतो की बघ, सगळे पुरावे मिटवले. काही झालं तरीही कला चांदेकर तुझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, या सगळ्या गोष्टींची काळजी मी घेतलेली आहे, अशा पद्धतीने तो बोलत असतो. आणि त्यासोबतच त्याचं जे वागणं चाललेलं असतं ते मात्र खूप भयानक असं असतं. आणि ते सिम कार्ड तो जाळतो आणि पूजा मात्र कासावीस होत असते. कारण तिची काहीच चूक नाही आहे. साधी गोष्ट, कलाने तिला काम सांगितलं होतं आणि ते काम तिने व्यवस्थित प्रामाणिकपणे केलं. या व्यतिरिक्त तिने दुसरी कोणतीच चूक केलेली नाही आहे. मग या राहुलला एवढी ताकद आहे ना याच्यामध्ये, तर कलाला करायचं ना किडनॅप. बघायचं होतं कलाला किडनॅप करून काय होतंय, कलाने कशी वाट लावली असती. बिचाऱ्या पूजाला किडनॅप करायची गरज काय होती, याच्याकडे एवढा दम आहे ना, तर ह्याने दाखवायचं होता. हे सगळं ह्या राहुलचं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे कला आहे
ती विचार करू लागते. ती म्हणते की नाही, या सगळ्याच्या मुळाशी मला गेलं पाहिजे. नक्कीच काहीतरी गोड बंगाल आहे. नक्की शोधायला लागणार आहे की असं काय झालेलं आहे की पूजा नक्की कुठं गेली असेल. या सगळ्या गोष्टींचा विचार कला करत असते. कलाला काही करून पूजापर्यंत पोहोचायचं आहे. पूजाला शोधायचं आहे, तिला वाचवायचं आहे. कोणत्या राक्षसाच्या तावडीत तर ही पूजा अडकली नाही ना, या गोष्टीची काळजी कलाला वाटत आहे. अद्वैतही त्याच गोष्टीचा विचार करू लागला. कारण काही वेळापूर्वी पूजाचा कॉल आलेला होता आणि आता तिचा फोन स्विच ऑफ लागतोय. नक्कीच काहीतरी असं घडतंय की ज्यामुळं या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं झालेल्या आहेत. आता नक्की काय होणार, कारण राहुलने तर ते सिम कार्ड जाळून टाकलेलं आहे. कला मात्र तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. नक्की काय होणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणारच आहे. अद्वैत आणि कला घरी आलेले असतात तेव्हा कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, नक्की काय झालंय मला माहीत नाही आहे, पण पूजाची मला काळजी वाटायला लागली. कुठं असेल ती, कशी असेल, आपल्याला तिच्या बाबतीत विचार करावा लागणार आहे. हे सगळं कला अद्वैतला सांगत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हो, अगदी बरोबर आहे तुझंच खरे, कारण आपल्याला पूजाला शोधावंच लागणार आहे. त्यानंतर कला फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये जाते आणि जोरात किंचाळते. जेव्हा कला किंचाळते तेव्हा अद्वैत म्हणतो काय झालं खरे. तेव्हा कला म्हणते की काही नाही रे, सगळं पाणी तोंडावर आलं आणि सगळे भिजले मी. तेव्हा अद्वैत म्हणतो मला बघू दे बरं काय झालं. कारण अद्वैतला काळजी वाटत असते, अचानक कला एवढी का किंचाळली आहे, नक्की काय झालं. म्हणून अद्वैत तिला बोलत असतो आणि कलाला म्हणतो की बाहेर ये, आणि कलाला तो बाहेर बोलवतो. तेव्हा मात्र कला बाहेर येते आणि जेव्हा दरवाजा उघडलेला असतो कला पूर्ण ओली चिंब झालेली असते. कारण कला इतक्या विचित्र पद्धतीने भिजलेली असते आणि अद्वैत तिच्या तोंडाकडे पाहतच राहतो. तेव्हा कला म्हणते की मी विचार केला की कशाला बेसिनला जाऊ, मग नळालाच तोंड धुया, आणि साबण लावला तोंडाला आणि नळ चालू केला तर नळ चालू झालाच नाही तर तो शॉवर चालू झाला आणि त्यामुळं असं झालं हे सगळं. आणि अद्वैत मात्र कलाकडे पाहून हसत असतो. कलाला कळत नसतं मी एवढी ओली चिंब झाली आणि हा माझ्या तोंडाकडे काय बघतोय. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की काय झालं. तेव्हा कला म्हणते अरे चांदेकर, टॉवेल दे मला तिथला. तू गेलायस ना कपाटाच्या जवळ डाव्या खानामध्ये वरच्या साईडला मोठे टॉवेल आहेत तिथं. पण अद्वैत मात्र कलाकडे एकटक पाहत असतो. त्याच्या डोक्यात फक्त एवढंच सुरू आहे की कलाचं सौंदर्य आज त्याला दिसत आहे. आणि कला मात्र म्हणते की अरे तो माझा पेटीतला ऑरेंज कलरचा पंचा दे तरी चालेल. पण या सगळ्या गडबडीमध्ये अद्वैतने एक गोंधळ घातलेला असतो. तो म्हणजे अद्वैतने ते सगळं साहित्य खाली पाडलेलं असतं आणि अद्वैत आता ते सगळं गोळा करू लागलेला असतो. अद्वैत म्हणत असतो की नाही, हे सगळं असं झालेलं आहे, असं अद्वैतच्या डोक्यात सुरू असतं. त्याच वेळी कला म्हणते की चांदेकर, हे सगळं काय चाललंय तुझं, काय करतोयस तू हे सगळं. पण अद्वैत मात्र ऐकायला तयार नसतो. अद्वैत आता ते सगळं गोळा करतो आणि त्याचा बोळा बनवू लागतो. शेवटी कला तशी चालत चालत ती येते. कारण तिने आधी सांगितलेलं असतं जर मी अशीच आले तर फ्लोअर सगळा ओला होईल, चांदेकर मला दे. पण अद्वैत मात्र ऐकायला तयार नसतो आणि अद्वैत तिच्याकडे पाहण्यामध्ये, तिचं जे सौंदर्य आहे ते पाहण्यामध्ये तो गुंग झालेला असतो. शेवटी कला जाते, तिथला तो टॉवेल स्वतःच्या हाताने घेते आणि मग कला म्हणते की चांदेकर, मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. आणि अद्वैतने जो काही त्या कपड्यांचा बोळा केलेला असतो ते पाहून कलाची पुन्हा चिडचिड होते. तिने केस पुसून घेते आणि अद्वैतला म्हणू लागते की तुझं हे काय चाललंय ना ते मला पटलेलं नाही. मी तुला किती वेळा सांगत होते मला दे म्हणून, पण तू अजिबात ऐकत नाहीये. कलाकडे तो पाहतच राहतो आणि तिचे जे कपडे पडलेले असतात त्या सगळ्याचा गोळा करतो. तर कलाला राग येतो. कला म्हणते चांदेकर, हे सगळं काय चाललंय, हा काय बोळा बनवतोयस तू असा. तेव्हा अद्वैत म्हणतो नाही काय नाही, आणि एवढी का ओरडतेस तू, असं तिलाच म्हणू लागतो. तेव्हा कला म्हणते की चांदेकर, मला ना खरंच कळत नाही की तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे, असं कला त्याला सांगू लागते. तेव्हा कलाला तो म्हणतो की नाही तसं नाही, ठेवतो मिनिट. शेवटी कला त्याला म्हणते की चांदेकर उठ, हे सगळं जे काय आहे ना ते पडू दे, माझी मी बघते. आणि तुला जो काय बोळा बनवायचा आहे ना तो तुझ्या कपड्यांचा बनव, माझ्या कपड्यांचा नाही. अद्वैत मात्र हसत राहतो आणि त्याचबरोबर अद्वैत जेव्हा हसत असतो तेव्हा कला रागाने त्याच्याकडे पाहत असते. कला मग अगदी ओली चिंब झालेली असते, कुडकुडत असते थंडीने, पण अद्वैतला मजा येत असते. तेव्हा कला अद्वैतच्या जवळ येते आणि म्हणते चांदेकर उठ आणि बाहेर जा, मला साडी बदलायची. तेव्हा कलाकडे पाहून तो म्हणतो ब्युटिफुल. तेव्हा कला म्हणते काय. शेवटी कलाने अद्वैतच्या समोर हात जोडलेले आहेत आणि अद्वैतला सांगितलेलं आहे की जा तू इथून, जा बाबा एकदाचा, असं कलाने त्याला सांगितलेलं असतं. त्याचवेळी कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांकडे पाहत आहेत.
अद्वैतला कळतच नाहीये की हिचं नक्की काय झालंय. पण अद्वैत अगदी खरं तर तो तिथे त्याला नशा चढली आहे, ती म्हणजे कलाच्या सौंदर्याची नशा चढलेली आहे आणि कलाकडे तो पाहतच राहतो. तेव्हा कला मात्र चांदेकरला म्हणते की जा चांदेकर, बाहेर जा. पण चांदेकरला मात्र ते अजिबात ऐकायला येत नाहीये. चांदेकर एका वेगळ्याच दुनियेत आहे, कारण त्याला फक्त कलाचं सौंदर्य दिसत आहे. शेवटी कला त्याला पकडते आणि त्याला म्हणते आत्ताच्या आत्ता बाहेर जा, मला साडी चेंज करायची आहे. आणि जेव्हा कला त्याला ढकलत बाहेर पाठवत असते तेव्हा मात्र एक गोष्ट घडते, कलाचा पाय सटकतो आणि कला पडणार असते. तेव्हा अद्वैत म्हणतो बघितलंस ना, तुझा तोल जात होता, मी होतो म्हणून तू वाचलेली आहे, असं अद्वैत तिला सांगत असतो. तेव्हा मात्र ती म्हणत असते हो बरोबर आहे, तू होतास म्हणून मी वाचले, सगळं मान्य आहे मला, पण तू जा आत्ता बाहेर, कारण तू नको थांबूस इथं, असं कलाचं म्हणणं आहे. आणि कलाने जवळजवळ अद्वैतची हकालपट्टी केलेली आहे. पण त्याच वेळी कला पाठीमागून अद्वैतच्या मिठीत आलेली असते आणि अद्वैत मात्र आणखी जाम खुश झालेला असतो. त्याला खूप भारी वाटत असतं, कलाने पाठीमागून त्याला घट्ट पकडलेलं असतं आणि अद्वैत कलाकडे पाहू लागतो. अद्वैतला छान वाटत आहे, एवढं सगळं व्यवस्थित घडत आहे. अद्वैत खुश झालेला असतो आणि त्याचवेळी एकटक कलाकडे पाहू लागतो. अद्वैत असं का पाहतोय हा प्रश्न कलाला पडलेला असतो आणि शेवटी ती त्याला ढकलते आणि सांगते की जा चांदेकर, आणि दरवाजा बंद करून घेते. त्यावेळेस कला एका वेगळ्याच विचारात जाते, कारण तिलाही कळून चुकलेलं आहे की चांदेकर आपल्या प्रेमात पडलेला आहे आणि दरवाजा बंद करून ती लाजू लागते. तिला भारी वाटत असतं की चला फायनली कुठेतरी आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडत आहेत, असं कलाचं म्हणणं आहे. त्याचबरोबर इकडे राहुल माडेकरला फोन करतो आणि माडेकरला फोन करून तर बोलू लागतो की आपलं ठरलं होतं ना, 15 दिवसामध्ये तुम्हाला बाहेर काढायचं, तुमचा बिझनेस सेट करायचा आणि सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. ह्या मार्केटमध्ये तुमच्या बाबतीतलं जे रेप्युटेशन खराब झालेलं होतं ते पुन्हा पूर्ववत केलेलं आहे, मग पार्टी तर झालीच पाहिजे ना. तेव्हा माडेकर म्हणतो बोला साहेब, काय करायचं आहे, तुम्ही जे सांगाल ना ते करायला तयार आहे. तेव्हा राहुल म्हणतो ओली पार्टी. तेव्हा ते म्हणतात कधी करायची सांगा. राहुल म्हणतो उशीर कशाला चांगल्या कामाला, आजच्याच करूया पार्टी. आता राहुलही खुश झाला आहे, इकडे पूजाचा बंदोबस्त केला आहे, मनाप्रमाणे गोष्टी घडत आहेत आणि माडेकरलाही सोडवलं आहे, तरीही कोणाला संशय आलेला नाही. त्यामुळं इकडे राहुल मात्र जाम खुश झालेला असतो आणि त्यासोबतच राहुल पाहत असतो. आता सगळेजण डायनिंग टेबलवरती जेवायला आलेले असतात. आबा म्हणतात की काय झालं त्या पूजाचं, म्हणजे ज्या गोष्टी आपण विचार केलेल्या होत्या त्या पद्धतीने काही घडलंय का, हे सगळं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे राहुल आता डायनिंग टेबलवरती नाही आहे. तेव्हा कला सांगते की हो आबा, मी पोलीस स्टेशनला गेलो होतो आणि त्याच्यानंतर हे सगळं अशा पद्धतीनं झालेलं आहे. तेव्हा मात्र कला आबांना म्हणत असते म्हणजे, तेव्हा कला सांगते की हे बघा आबा, पोलिसांनी सांगितले त्यांच्या परीने ते शोध घेणार आहेत आणि त्याचबरोबर इकडे पोलीस हा सगळा तपास सुरू करत आहेत. इकडे राहुल आलेला नाही आहे, राहुलच्या बाबतीत काहीतरी वेगळं झालेलं आहे. हे सगळं अशा पद्धतीने सुरू असतं आणि तेव्हा मात्र कला विचारते की राहुल कुठे गेलेला आहे. कलाने जेव्हा असं विचारलेलं असतं तेव्हा मात्र इकडे लगेचच रोहिणी सांगते की तो पार्टीला गेला, आज त्याला उशीर होणार आहे. कलाला प्रश्न पडलेला असतो, या सगळ्या गोष्टीचा काही संबंध तर नाही आहे ना, म्हणजे हे सगळं काय घडतंय, अशा पद्धतीने गोष्टी घडतील असं वाटलेलंही नव्हतं. आणि तेव्हा मात्र इकडे कला जेव्हा या सगळ्या गोष्टी विचार करत असते, म्हणजे या पार्टीशी राहुलचा काही संबंध असेल तर, तेवढ्यातच इन्स्पेक्टर साहेबांचा कॉल येतो आणि इन्स्पेक्टर साहेब कलाला बोलत असतात, अद्वैतला बोलतात की जे माडेकर होते त्यांचा जामीन झाला आहे. त्यावेळेस अद्वैत म्हणतो कोणी केला जामीन. तेव्हा ते सांगतात त्यांचेच कोणीतरी परसनाईक होते ना, त्यांनी त्यांना जामीन दिलेला आहे. आता अद्वैतला धक्का बसलेला असतो. कला पण विचार करू लागते की एवढ्या मोठ्या गुन्ह्यामध्ये एवढ्या सहज कसं काय जामीन मिळाला आहे, हा प्रश्न इकडे पडलेला असतो. आणि त्यासोबतच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे. इन्स्पेक्टर साहेब याच गोष्टीचा विचार करत असतात की ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने कशा झालेल्या आहेत, हे सगळं असं कसं झालेलं आहे, या सगळ्याचा विचार आता इकडे अद्वैत करत असतो. आणि रोहिणी म्हणत असते की झालं, म्हणजे मी जे गोष्टी ठरवलेल्या होत्या माती खाल्ली जाणार आहे तशा पद्धतीने झालेला आहे. हा राहुल नक्कीच काहीतरी कांड करून ठेवणार आणि अडकणार. ही कला मात्र काही शांत बसायला तयार नाही, असं रोहिणीचं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे कला आणि अद्वैत दोघंही विचार करू लागलेले असतात, नक्की काय झालेलं असेल, गोष्टी काय झालेल्या आहेत. इकडे पार्टीची फुल तयारी झालेली असते आणि सगळेजण पार्टीसाठी जमलेले असतात.
मस्त अशी पार्टी सुरू झाली आहे. गौरव परांजपे आलेला आहे, माडेकर आहे आणि राहुल आहे. दोघंही आलेले आहेत आणि मग तिघं एकत्र मिळून छान अशी पार्टी करत आहेत. आणि त्याच वेळी आता राहुल म्हणत असतो की सगळ्या गोष्टी आपण ठरवलेल्या होत्या त्या पद्धतीने घडत आहेत आणि आता लवकरच या सगळ्यामधून आपण आपलं राज्य निर्माण करू शकणार आहे, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. त्याचवेळी जयंत काका तिथून चाललेले असतात आणि जयंत काकांना लाईट्स ऑन दिसतात, कारण त्या बंगल्यामध्ये कधी लाईट्स दिसल्या नव्हत्या, म्हणून जयंत काका जातात आणि पाहू लागतात. जयंत काका जेव्हा तिथे पाहण्यासाठी जातात तेव्हा मात्र जयंत काकांना धक्का बसतो, कारण तिथे आतमध्ये त्यांना माडेकर सोबत आणखी 2 व्यक्ती दिसतात. जयंत काका पाहत असतात तर माडेकर सोबत तिथे हा गौरव परांजपे, श्रीनाथ ज्वेलर्सचा गौरव आणि हा राहुल, हे दोघं म्हणजे हे तर एकमेकांचे दुश्मन आहेत. आणि मग हे एकत्र कसे जमलेले आहेत, एकत्र कशी पार्टी सुरू आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळं चालू आहे, मला विचार करावा लागणार आहे, असं जयंत काकांचं म्हणणं चालू असतं. आणि मग हे तिघही तिथं आहेत तेव्हा ते म्हणतात की नाही, मला आता कलाला फोन केला पाहिजे. कलाला जयंत काका कॉल करतात पण कला काही फोन उचलत नाही. आणि तेव्हा मात्र जयंत काकांच्या डोक्यात वेगळं सुरू होतं. कला झोपलेली असते, फोन सायलेंटवर असतो. जयंत काका तिला कॉलवर कॉल करत आहेत पण कला काही कॉल घेत नाही. शेवटी जयंत काका कलाच्या म्हणजे चांदेकर बंगल्याकडे येतात आणि चांदेकरांकडे आल्यानंतर मात्र जयंत काका आता विचार करू लागलेले असतात की हे सगळं काय घडतंय, कारण मी फोन करतोय पण ही कला फोनच उचलत नाहीये. असं कसं झालंय, ही फोन का उचलत नाहीये, हा प्रश्न पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे कला आहे ती झोपलेली असते आणि अचानक कलाला जाग येते. जेव्हा कलाला जाग येते तेव्हा तिचं लक्ष जातं, ती पाणी पिते आणि मोबाईलकडे पाहते. ती म्हणते जयंत काकांचे एवढे फोन, नक्की काय झालेलं आहे, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि मग कला त्यांना कॉलबॅक करते. जयंत काका म्हणतात, अगं कला कुठेस तू, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, मी तुझ्या घराच्या जवळ आलो आहे, तू खाली ये बरं, मला तुला भेटायचं आहे. हे काकांनी सांगितल्यानंतर कला म्हणते की हो आलेस. आणि मग कला आता खाली येते आणि जयंत काकांना भेटते, कारण जयंत काकांनी तिला हे सगळं सांगणं गरजेचं आहे असं त्यांना वाटत असतं, म्हणून एवढ्या रात्रीच्या वेळी कलाला भेटायसाठी ते खाली आलेले असते. कला खाली येते आणि जयंत काकांशी बोलते तेव्हा जयंत काका म्हणतात की हे बघ, त्यांची काहीतरी पार्टी सुरू आहे, मला नाही माहिती काय सुरू आहे, पण त्याच्यामध्ये गौरव परांजपे आणि राहुल एकत्र आहेत, मी ते पाहिलेलं आहे आणि म्हणूनच तुझ्याकडे आलेलो आहे, तुला सांगण्यासाठी आलेलो आहे. त्यामुळं मला असं वाटतंय की लवकरात लवकर बघ काय करता येईल. तेव्हा कला म्हणते, काय सांगताय काका. तेव्हा जयंत काका म्हणतात की हो, जे खरं आहे ना तेच मी तुला सांगत आहे. तेव्हा मात्र कलाला प्रश्न पडलेला असतो की नक्की गोष्टी काय घडत आहेत. कलाला अंदाज येत नसतो आणि त्याचवेळी कला म्हणते की चालेल मी पाहते. तेव्हा जयंत काकांनी तिला आवर्जून सांगितलेलं आहे की एकटी जाऊ नकोस, कारण एकटी गेली तर ती माणसं वाटते तेवढी साधी नाही आहेत, कारण तू कोणाला तरी सोबत घेऊन जा, असं काकांचं आवर्जून म्हणणं आहे. आणि काकांनी तसं तिला सांगितलेलं आहे. तेव्हा कला म्हणते की हो, कला म्हणते की मला पोचलं पाहिजे, या सगळ्याच्या मुळापर्यंत मला जायचं आहे, त्याच्यामुळं मला इकडे जाणं गरजेचं आहे, अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे कलाने सांगितलेलं आहे जयंत काकांना आणि जयंत काकांनी कलाला निरोप दिलाय. जयंत काकांच्याच तिथे दिलेल्या साक्षीमुळंच इकडे अद्वैत मागच्या वेळेसही वाचलेला होता. आता कला तिथे पोहोचते आणि मोबाईलवरती व्हिडिओ बनवते. नेमकं त्याच वेळेस तिथं बोलणं चाललेलं असतं, ते म्हणजे कसं फसवलं, या अद्वैत चांदेकरला जेलमध्ये टाकलं, त्याचबरोबर त्याच्याच माणसांचा त्याच्या विरोधात वापर केला, हे सगळं बोलणं सुरू असतं. पहिल्यांदा केलेली हिऱ्यांची अफरातफर, त्याचबरोबर हे सगळं डिझाईनची चोरी आणि हे सगळं कसं आपण केलेलं आहे, हे सगळं त्याचं बोलणं सुरू असतं. आणि कला मात्र ते मोबाईलमध्ये रेकॉर्ड करते. नेमकं कला जिथे उभं राहून रेकॉर्ड करते तिथं काही फर्निचर असतं आणि कलाकडून ते फर्निचर खाली पडतं आणि आवाज होतो. यांना कळते की कोणीतरी आलंय. कला म्हणते की फायनली पुरावा मिळाला आणि कला मग मोबाईल घेऊन तिथून पळत जाते. त्यावेळेस राहुल घाबरलेला असतो आणि तो बाहेर येतो आणि राहुलला जो धक्का बसलेला असतो ना, तो खरं तर पाहण्यासारखा आहे. आणि राहुल बाहेर येतो आणि बाहेर येऊन तो पाहू लागतो. त्याच वेळी कला मात्र आता तिथून पळून जाण्यात यशस्वी झालेली असते, परंतु कलाला वाचवायला अद्वैत तिथं आलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट रहा. थँक्यू.